भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड चालू असून या अष्टखंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील दुःखिताचे दुःखहरण, दुःखाचा उपशमन करता यामधला प्रवचन नंबर 3 आपण पाहणार आहे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वगो 14,194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. चॅप्टर 3. असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसुकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते, किंवा गृहपती नकुल पिता तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून तो एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जरा जर्जर वयोवृद्ध ग्रस्त आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकाळपर्यंत ते मला हितकारक व सुखदायक होते. गृहपती तथागताला म्हणाले, गृहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे, हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती, असे तुम्ही म्हणाल शिकवले पाहिजे, असे तुम्ही स्वतःच्या मनाला शिकवले पाहिजे, असा उपदेश तथागताने त्याला दिला. गृहपती नकुल पिताने तथागताचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा करून तो निघून गेला. आता प्रवचन नंबर 4. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अंजिरो उद्यानात राहत होते. यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी
चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच 3 महिने पूर्ण झाल्याबरोबर तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला. काय म्हणाला? मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकले नाही. मग तथागत म्हणतात, महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. त्याला काय आश्वासन दिलं पाहिजे? बंधू, धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख. महानाम एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्णपीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उद्देश केल्यानंतर मग असे बोलावे. काय बोलावे? जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल, त्याचा जीव जात नसेल, तरफडत असेल तो माणूस, तर त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे, तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून तुझ्या मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल. काही झाले तरी तू मरणार. मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकाराबाबत सांगावे. जर तो तरुण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त बाह्य लोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला, तसे केले आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोकसुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून स्वतत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर.
आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे, तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करून पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रवक ह्यात काहीच फरक नाही. अशा प्रकारे तथागत या वेगवेगळ्या लोकांची समजूत आपल्या धम्माच्या प्रवचनातून सांगत आहे. आता असहिष्णूच्या बाबतीत त्याची उदारता. सहिष्णूच्या बाबतीत त्यांची उदारता जी त्यांना मानत नाही त्यांना सुद्धा तथागत काय म्हणतात. असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता चॅप्टर 4 आहे. एकदा भगवान बुद्ध अलवक यक्षाच्या राज्यात अळवी नगरीत राहत होते. तेव्हा अलवक तथागताकडे आला व म्हणाला, श्रमण चालता हो. तो तथागताला काय म्हणाला? श्रमण चालता हो मित्रा. आणि तथागत त्याला काय म्हणाले? मित्रा ठीक आहे. असे म्हणून तथागत तिथून निघाले. तेव्हा तो यक्ष बोलला, श्रमण आत ये. तथागत आत आले व म्हणाले, मित्रा ठीक आहे. यक्ष पुन्हा त्यांना म्हणाला, श्रमण चालता हो. बुद्ध म्हणाले, मित्रा ठीक आहे. असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमण चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा ठीक आहे. श्रमण आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता त्यांना म्हणाले, मित्रा ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, श्रमण मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन. अशा प्रकारचा तो यक्ष तथागताला म्हणाला. मित्रा तथागत म्हणाले, मित्रा ह्या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कोणी असेलसा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा तो अलवाक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? दुसरा प्रश्न, कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? असे एकामागून एक असे 4 प्रश्न त्याने तथागताला विचारले. तथागताने उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. अशा 4ही प्रश्नाची उत्तरं तथागताने त्याला दिली. अलवकाने मग विचारले, मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो?
मानव भव सागर कसा ओलांडतो, म्हणजे माणसाचं जीवन कसं जगतो, मानव दुःख कसे जिंकू शकतो. तथागताने उत्तर दिले, मानव श्रद्धेच्या द्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. अलवक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते. तथागत म्हणाले, मानवाला धन, पुन्हा परत म्हणला तो, मानवाला धन कसे प्राप्त होते, मानवाला कीर्ती कशी लाभते, मानवाला मित्रप्राप्ती कशी होते, असे परत त्याने 4-5 प्रश्न विचारले. आणि इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही. तथागतांनी उत्तर दिले त्याला, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अरहत तसेच धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते. पुढे म्हणाले, जो उचित तेच करतो, उचित म्हणजे योग्य, जो उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो, तो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्ती होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकाशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते, त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये, दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत, त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय. आलोक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रवण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे. आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलवीला आले. आज मला समजले की कोणाला दान केल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्यांचा धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईल. अशा प्रकारे त्या आलोक यक्षाला तथागताने त्याची त्याच्या प्रश्नाचे उत्तरं दिले आणि त्याला समजावून सांगितले. तर उद्याच्या आजचा चॅप्टर इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. सर्व सबस्क्रायबर मित्र, तसेच माझे चाहते सर्व मित्रमंडळी, बंधू आणि भगिनींनो, उपासक उपासिकांनो, बालमित्रांनो, सर्वांना जय भीम. क्रांतिकारी जय भीम. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवरील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण 400च्या वर झालेले आहेत आपले व्हिडिओ. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. कारण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे अखिल मानवाच्या हितासाठी आहे. युद्ध नको, बुद्ध पाहिजे ही जगाला गरज आहे. म्हणून हे ज्ञान आपण प्रत्येक माणसापर्यंत पसरवण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती. म्हणून आपण खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. पुन्हा सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.